नमस्कार संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंनो, आज खैरी देशमुख येथील कौटकर साहेब यांच्या शेतावर आलेलो आहे। ते कृषी विभागात असून उत्कृष्ट शेतकरी पण आहे आणि स्वतःच्या शेतीमध्ये अगदी काळजीपूर्वक लक्ष घालतात। पण काही कारणांनी त्यांचं यावेळेस दुर्लक्ष झालं। तर आपण पाहू शकता बाग चांगली आलेली असतानाही फळगळ भरपूर आहे आणि याच्यामध्ये जी गळ आहे हे विविध रोगामुळे झालेली आहे। फायटोप्थेरामुळे पण आपल्याला गळ दिसतं, काही डिप्लोडिया आहे आणि याचं मुख्य कारण जे आहे हा रोग वाढण्याचं, तर झाडावर काही प्रमाणामध्ये आता इथे बघू शकता जसं सल दिसतात आपल्याला। आणि मागे मी किंवा प्रत्येक वेळेस सांगतो की जिथे सल दिसतात, आता ही फांदी छोटी वाळलेली आहे, तर या सलावर बुरशीचे पोर्स वाढतात आणि पाण्याच्या थेंबांनी ते पसरतात। तसेच खाली मातीवर जे आहे पावसाचा थेंब वेगाने पडतो आणि माती उडून खालच्या संत्रावर लागते आणि तिथून फायटोप्थेरा तयार होतो। तर अशा याच्यामुळं फळगळ होते आणि याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय मी एक 7 जुलैला मेसेज टाकला होता की मायक्रोशील्ड 500 मिली 200 लिटर पाण्यात फवारा, म्हणजे पूर्ण जीवाणूचे पोर्स जे आहे ते नष्ट होतील आणि त्यानंतर 0.7% बोर्डो मिश्रण जे रोग प्रतिबंधक आहे यायला जे प्रतिकार करतं, तर ते जर केलं तर बऱ्याच अंशी ही गळ थांबविल्या जाते। त्यानंतर जमिनीमधले मूळ सशक्त करणं आवश्यक आहे। मूळ जर अशक्त असेल तर अन्न ओढून घेणार नाही आणि परिणामी फळाला जर अन्न मिळालं नाही तर पोषण न झाल्यामुळे काही फळं गळतात। आता सध्या ढगाळी वातावरण चालू आहे, तर फळाच्या पोषण करता सुद्धा स्पर्धा आहे, त्यामुळे सुद्धा काही फळं त्या गळू शकतात, पण ते फार कमी आहे। महत्त्वाचं आपल्याला रोगामुळे होणारी फळगळ थांबवणे आणि या प्रमाणात फळगळ ही फार क्लेशदायक आहे। तर प्रत्यक्ष लक्ष द्या आणि रोग येण्याआधी वातावरणामधला बदल आणि लक्षणं पाहून उपाययोजना केली तर आपल्याला निश्चितच फळगळ थांबवता येतं। अजूनही यांच्याकडे भरपूर संत्रा आहे, ज्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर चांगलं उत्पादन भेटू शकतं। यावर्षी तसाही बहार कमी असल्यामुळे अगदी चांगल्या तऱ्हेने पैसे मिळतील। तुर्तास इतकेच।